चला तर मंडळी, आज ना मी दुपारच्या जेवणात बनवले मस्त असे चमचमीत पनीर छोले. एकदा तुम्ही बनवून बघा, मस्त लागतात. अगदी घरातले मसाले, कुठलेही वेगळे मसाले आपल्याला करायची गरज नाही, पण भाजी इतकी मस्त होते ना, नक्की तुम्ही एकदा ट्राय करा. सोबतच मी मटर पुलाव बनवलेला आहे, मस्त एकदा बासमती पुलाव बनवलेला आहे. तर त्याकरता मी घेतले छोले. छोले अर्धा वाटी छोले आहे, कारण आपण पनीर छोले करतोय. ती रात्रभर भिजत घातले. भिजल्यानंतर 2-3दा धुवून घ्यायचे. नंतर त्याला कुकरमध्ये घालायचे. त्यात पाणी घालायचं. पाणी मात्र अगदी कमी घालायचं. नंतर त्यात काही खडे मसाले घालायचे. जे घरात असतील ते एक एक खडे मसाला घ्यायचा, जास्त नाही. नंतर त्यात मीठ घालायचं. नंतर आपण त्यात घालायची थोडीशी हळद आणि तेल. मिक्स करून घ्यायचं. एक लाल मिरची आपण यात तोडून घालायची. कुकरचं झाकण बंद करायचं आणि 4 शिट्या करून आपल्याला हे छोले ना उकळून घ्यायचे. थोडंसं गरम पाणी घेतलं. नंतर त्यात घालायचं हळद, लाल तिखट घालायचं. थोडासा आपण छोले मसाला घालायचा. जिरा पावडर घ्यायची. काश्मीरी लाल मिर्च घ्यायची आणि 2 चमचे धने पावडर घ्यायचं. हे सर्व मसाले मिक्स करायचे. असे मिक्स केले की काय होतं, मसाले व्यवस्थित मस्त अशी फुलल्या जातात आणि भाजीलाही मस्त चव येते. आणि ते छोलेसुद्धा आपले मस्त उकडल्या गेल्यात. हे बघा, जास्त ओव्हर कुक करायचे नाही आहेत आपल्याला. तर हे आपण साईडला ठेवूया. तेल गरम करायचं आणि त्यात घालायचं जिरा आणि थोडंसं आपण त्यात घालायचं हिंग. हिंग घातल्यानंतर आलं लसूण घालायचं. मी कुटून घेतलेलं आहे आलं लसूण, आणि चव मस्त लागतं. हे परतून घ्यायचं थोडासा कच्चेपणा जातपर्यंत. नंतर त्यात घालायचं एक कांदा आणि हिरवी मिरची. हे सुद्धा थोडासा डार्क रंग येतपर्यंत कांद्याला आपल्याला परतून घ्यायचं 2-1 मिनिट. नंतर यात आपण घालायचे मसाले, जे आता आपण गरम पाण्यात भिजवलेला ते मसाले यात घालायचे, पूर्ण घालायचे. मिक्स करायचं आणि हे 3-1 मिनिट आपण परतून घेऊया. हे बघा, मस्त असं तेल सुटायला लागलेलं आहे. आणि आता यात घालायची टोमॅटो प्युरी. हे सुद्धा मिक्स करायचं आणि 3-1 मिनिट आपण हे सुद्धा शिजवून घेऊया. काही कच्चं राहायला नको. तर इथे बघा, मसाला अगदी परफेक्ट आपला झालेला आहे. कलर सुरेख आलेला आहे. तेलसुद्धा कढईने छान सुटायला लागलेलं आहे. पण छोले घालायचे, नंतर मिक्स करायचं, मीठ घालायचं. एखाद मिनिट आपण हे उकळून घेऊया. आता आपण काय करायचं, पनीर थोडंसं फ्राय करायचं. तर पॅनमध्ये मी घातलंय बटर आणि पनीर. गॅस मिडियम ठेवायची. मिडियम गॅसवर अलटपलट करून हे थोडंसं आपल्याला फ्राय करायचं. खूप नाही, अगदी हलकाशा रंगावर आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं, त्यापेक्षा जास्त नाही. आणि ते मी मस्त बनवलेलं आहे मटर पुलाव. वरनं थोडेसे तळलेले काजू घातले. बासमती आहे तांदूळ. मस्त झालाय पुलाव. आणि ही भाजी ना भातासोबतच किंवा जिरा राईस किंवा पुलाव असा यासोबतच मस्त लागतं. वेगळी अशी चपाती करायची आपल्याला गरज नाही. तर एखाद मिनिट उकळल्यानंतर यात आपण घालायचं पनीर. नंतर घालायची मलाई, जी आपल्या रोज घरात असते ती. कोथिंबीर घालायची आणि कसुरी मेथी घालायची. एखादे मिनिटच आता गॅस फक्त आपल्याला सुरू ठेवायचा आहे, त्यानंतर गॅस बंद करायचा. हे मिक्स करून घ्यायचं. आणि मी खरं सांगते, विश्वास ठेवा, इतकी मस्त भाजी झाली आहे ना ही. नेहमी आपण छोले बनवतो वेगळे, पनीर बनवतो वेगळे, पण असे छोले पनीर एकदा करून बघा. अगदी घरातल्या सामानातलं इतकं भारी झालं आहे ना. दुपारचं जेवण, चपाती करायची गरज नाही. असं गरम गरम भातासोबत हा छोले पनीर ना अगदी खायला भारी लागतो. नक्की एकदा तुम्ही पण ट्राय करा.